सर्वांना. नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षण ट्रेनिंग जिल्हा स्तरावरती आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की SCERTने फायनली काय सांगितलेलं आहे, कारण SCERTशी आपण या संदर्भात दोनदा संपर्क केलेला आहे. पहिल्या वेळी त्यांनी काय सांगितलं होतं या चॅनलवरती आपण सांगितलंच होतं. आता त्यांची काय भूमिका आहे, त्याचबरोबर हे ट्रेनिंग नक्की कोणासाठी आहे, कारण बरेच जे शिक्षण सेवक म्हणून सध्या काम करत आहेत ते 2017च्या भरतीनुसार लागलेले आहेत आणि त्यांची नियुक्ती 2022 मध्ये झालेली आहे. आणि त्याचबरोबर असेही काही शिक्षण सेवक आहेत ज्यांची निवडणुकीच्या ड्युट्या सुद्धा लागलेल्या आहेत. मग हे ट्रेनिंग कोणासाठी आहे आणि त्यांनी कशा प्रकारे मॅनेज करायचं आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये गेला असाल सुट्टीसाठी फॅमिलीसोबत, तर मग हे ट्रेनिंग ची आस्थापना आहे ती तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये तिथून ट्रेनिंग करता येईल का, असे जर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर शिक्षण सेवकांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो स्टे कनेक्टेड. मित्रांनो, मी प्राध्यापक ॲडव्होकेट बालुश्या माने आपल्या सर्वांचं चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, शिक्षण सेवकांचं ट्रेनिंग कॅन्सल करण्यात यावं यासाठी बऱ्याच शिक्षण संघटना आहेत त्यांनी निवेदनं दिली. त्याचबरोबर आयुक्त कार्यालय पुणे, मुंबई मंत्रालय यांनी सुद्धा SCERTला रिक्वेस्ट केली की सुट्ट्या आहेत, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, हक्काच्या सुट्ट्या आहेत, तर याच्यामधून त्यांना इलेक्शन नंतर ट्रेनिंग ठेवण्यात यावं किंवा मेमध्ये हे ट्रेनिंग ठेवण्यात यावं. परंतु सध्या इलेक्शन आहे, बऱ्याचांना ड्युट्यासुद्धा लागलेल्या आहेत शिक्षण सेवकांना, मग त्यांनी ते ट्रेनिंग करायचं कसं, अशा बरेच रिक्वेस्ट केलेले आहे. परंतु SCERTने प्रथमतः जेव्हा आपण त्यांच्याशी संपर्क साधला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विचार करू. परंतु मित्रांनो, कालच SCERTशी जेव्हा आपण संपर्क साधला याच संदर्भात तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रेनिंग आहे ते सध्या कॅन्सल करताच येत नाही आहे, कारण विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत आणि बऱ्याच शाळा आहेत तिथे खूप मिनिमम नंबर ऑफ शिक्षक आहेत. आणि जेव्हा दिवाळीनंतर जेव्हा रेग्युलर जेव्हा स्कूल सुरू होतील तेव्हा मात्र शिक्षकांची कमतरता जाणवणार आहे. आणि हे ट्रेनिंग म्हणजे 1-2 दिवसाचं नाही आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं जाऊ शकतं, असं SCERTने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तरीसुद्धा मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करत असाल तरीसुद्धा चांगलंच आहे. परंतु जे वास्तव आहे, जे माझ्यापर्यंत आहे ते फक्त मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. त्याचबरोबर हे ट्रेनिंग कोणासाठी आहे, तर मित्रांनो ज्यांची नियुक्ती 2024 फेब्रुवारी 2024 मध्ये पासून पुढे झालेले आहे त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग आहे. आपल्यामध्ये बरेच शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत ज्यांनी 2017ची टेट दिली, परंतु त्यांची नियुक्ती 2022 मध्ये झाली. मित्रांनो, त्यांच्यासाठी अजून कोणतंही ऑथराईज सांगितलेलं नाही आहे की यांच्यासाठी हे शिक्षक ट्रेनिंग आहे की नाही. आणि अजून असा कोणताही मेसेज नाही. या संदर्भात SCERTला सांगितलं, विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की नवनियुक्त शिक्षकांसाठी ट्रेनिंग आहे, त्यामुळे जे 2022 मध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचा आता ट्रेनिंग जो पिरियड असेल तो संपत आलेला असेल, त्यामुळे सध्या तरी हे ट्रेनिंग तुमच्यासाठी नाही आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सुट्टीसाठी दिवाळीच्या सुट्टीसाठी गेला असाल तर तिथं तुम्हाला जिल्हा बदली करून भेटेल का. मित्रांनो, या संदर्भात SCERTने सुद्धा सांगितलेलं आहे की ते असं पॉसिबल नाही आहे, कारण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक लागलेले आहेत, शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत, त्यांचा नंबर ऑफ काउंटिंग आमच्याकडे आलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांची म्हणजे व्यवस्था आहे. म्हणजे जेवढं काही दिवस ट्रेनिंग होणार आहे जवळपास 50 तासाचं ट्रेनिंग आहे. 4 तारखेपासून काही ठिकाणी 11 तारखेपर्यंत आहे, काही ठिकाणी 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आहे, 10 तारखेपर्यंतसुद्धा आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जसे जसे इलेक्शनच्या ड्युट्या लागलेल्या आहेत त्याच्यानुसार हे थोडंसं 1-2 दिवसाचं इकडं फरक आहे. आणि काही तर ठिकाणी हे ट्रेनिंग ऑलरेडी झालेलं सुद्धा आहे. फेब्रुवारीमध्ये लिस्ट लागली आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये हे ट्रेनिंग झालेलं सुद्धा आहे. सो परंतु ज्यांना हे ट्रेनिंग आहे, ज्यांचं हे ट्रेनिंग झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग मॅन्डेटरी आहे, त्यामुळे जिल्हा बदली याच्यामध्ये होणार नाही आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला तालुका बदली मिळू शकते. त्याचं उदाहरण आत्ताच आपलं कोकणामधलं एक आहे,
जेव्हा असे काही शिक्षण सेवक होते ते गेले होते की माझ्या तालुक्यामध्ये आहे, मग मी माझ्या घरून जर हे ट्रेनिंग केलं तर चालेल का? कारण तिथंसुद्धा हे ट्रेनिंगचं सेंटर आहे. त्यांच्यासाठी त्यांना सेंटरला रिक्वेस्ट करायला सांगितलेली आहे आणि ही सर्व प्रोसेस ती लवकरात लवकर करायची आहे, कारण नंतर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये याच्यासाठी वेळ नसणार आहे. सो तुम्ही हा प्रयत्न करू शकता. त्यांना तिथं बदलून मिळणार आहे. अजून मिळालेलं नाही आहे, परंतु त्यांना तसा प्रयत्न करायला सांगितलेला आहे. थोडक्यात काय, तर मित्रांनो आता हे ट्रेनिंग कॅन्सल होणं शक्य नाही आहे. शिक्षण संघटना आहेत, शिक्षकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, ते शेवटपर्यंत प्रयत्न करत आहेत. परंतु हे कॅन्सल होत नाही. त्याचं कारण जसं की केंद्र स्तरावरती म्हणजे आपण पाहतोय की ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी UGC काम करत असतं, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. तसंच SCRT आहे, ते राज्यस्तरावरती 1 ते 12साठी काम करत असतं आणि यांना कोणी कंपल्शन नाही करू शकत की आणि त्यांना जी काही अथॉरिटी आहे, त्यांचे जे काही अधिकार आहेत ते म्हणजे आपण त्यांना असं कंपल्शन करून त्यांना बदलायला कोणी लावू शकत नाही. कारण ह्या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत आणि त्यामुळे जरी आपण पाहिलेलं आहे की आयुक्त कार्यालयातून सुद्धा प्रशिक्षण पुढे ढकलण्यात यावं यासाठी मागणी करण्यात आली होती. काही आमदार खासदारांनी मागणी करण्यात आली. शिक्षण सेवक शेवटपर्यंत प्रयत्न करत आहेत. आता निवडणूक आयोगाकडे सुद्धा धाव घेतलेली आहे की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये SCRTला सांगावं की ट्रेनिंग हे थोडं पुढं ढकलण्यात यावं. त्या संदर्भात निवडणूक आयोग आहे. म्हणजे जे काही आमच्या इथे दादरमध्ये जेव्हा मी हे चौकशी केली ट्रेनिंगच्या संदर्भात, तर इथे मुंबई BMCमध्ये जे काही शिक्षक लागलेले आहेत त्यांचं राजा शिवाजी विद्यालय इथंच आहे. हिंदमाता कॉलनी आहे तिथं हिंदू कॉलनी आहे. तिथं त्यांचं ट्रेनिंग लागलेलं आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुमचं BLOचं ट्रेनिंग असेल त्या दिवशी तुम्ही प्रशिक्षणाला नाही गेलं तरी चालेल, परंतु तुम्हाला तसं तिथं लेटर दोन्हीकडे तुम्हाला द्यायचं आहे. आणि प्रशिक्षणाला जायचं असेल तर तुम्ही निवडणूक ड्युटी ही तुम्हाला करावीच लागणार आहे, ज्यांना ती अलॉटमेंट झालेली आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणसुद्धा करावं लागणार आहे. परंतु तसं तुम्हाला जर निवडणूक ड्युटी असेल तर मात्र तुम्ही तिथं तुमच्या ट्रेनिंग सेंटरला तसं इन्फॉर्म करायचं आहे की उद्या मी येणार नाही आहे किंवा सो अँड सो तारखेला मी येणार नाही, कारण मला त्या दिवशी निवडणुकीचं ट्रेनिंग लागलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सॉर्ट होऊ शकतो. थोडक्यात काय की हे आता ट्रेनिंग कॅन्सल होणार नाही. अगदी मोजकेच दिवस राहिलेले आहेत. सो हॅपी दिवाळी. दिवाळीची सुट्टी तुम्ही नक्कीच एन्जॉय करा स्वतःच्या फॅमिलीबरोबर आणि अर्थातच आप्तजन मित्रांसोबत. आणि मात्र तुम्हाला लगेच रुजू व्हायचं आहे ते म्हणजे शिक्षण सेवकांच्या ट्रेनिंगसाठी. यामध्ये जर लास्ट मिनिटला अजून जर काही बदल झाले तर मात्र आपण स्टे कनेक्टेड, चॅनलवरती कनेक्ट राहा किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा.